मस्त मौसूद गरमागरम मसाला खिचडी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारी मसाला खिचडी। ही खिचडी आजारी असताना किंवा डाएटसाठी किंवा साध्या जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 कप तांदूळ, अर्धा कप मूग डाळ, अर्धा कप तूर डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या आणि 15 मिनिटे भिजत ठेवा। नंतर एका भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये 2 चमचा तेल घाला। तेल छान तापू द्या। तेल छान तापले की त्यामध्ये तेजपान, थोडीशी कलमी आणि 2 किंवा 3 काळे मिरी घाला। नंतर अर्धा चमचा मोहरी घालून तळतळू द्या। मोहरी छान तळतळली की जिरा घाला। आता बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता। कांदा मऊसूद झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। आता यामध्ये बारीक करून घेतलेला लसूण घाला। तो चवीला फार छान लागतो ते। मग यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घाला। थोडी परतून घ्या। मग बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्या। टोमॅटो थोडं मऊ झाल्यावर तुम्ही इथे आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। मी इथे बारीक काप करून घेतलेला बटाटा, थोडेफार वाटाणा आणि बारीक काप करून घेतलेला बरबटी शेंगा घातलेल्या आहे। थोडे तेलामध्ये परतून घ्या। तेलामध्ये भाज्या परतल्यावर चवीला खूप छान लागतात आणि शिजल्यावर टेस्ट पण खूप छान येते। आता यामध्ये एक एक करून सगळे मसाले घालूया। हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने जिरे पूड आणि मीठ घालून थोडं परतून घेऊया। मी इथे थोडा गोडा मसाला पण टाकलेला आहे, त्याने टेस्ट